इथं बॉर्डर इथं एक पाटी लावलेली आहे ठाणा आहे लेणी, ठाणा आहे बुद्ध लेणी. तर इथं हा स्तूप आहे. इथं तुम्हाला समोर दिसत असेल हा दिसतोय का छोटा छोटा, हा सरसगड किल्ला पालीचा. आणि हा सुधागड, हा तुम्हाला दिसतोय हा सुधागड. आणि हा सरसगड. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ठाणा लेणी. मित्रांनो, ठाणा लेणीबद्दल ना बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही पुणे आणि रायगडच्या बॉर्डरला आले ना, तिथं काही बौद्ध लेण्यांचा समूह आहे, त्याला ठाणा लेणी म्हणतात. मित्रांनो, ठाणा लेणीबद्दल असं म्हणतात की 100 पैकी फक्त ना काय ते 3 लोक त्याच्यात तिथंपर्यंत पोहोचतात. बाकी 97 जे काही लोक असतात ते तिथंपर्यंत पोहोचत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा आहे की ठाणा लेणी या फारच अपरिचित आहेत, यांचे फारच कमी व्हिडिओ आहेत. म्हणू शकाल तुम्ही की काहीतरी 10-20च याचे यूट्यूबला व्हिडिओ सापडतात, जास्त व्हिडिओ सापडत नाही. तर मित्रांनो, आज आपण ठाणा लेणीला जाणार आहोत आणि बघणार आहोत ठाणा लेणी कशी आहेत, काय आहेत आणि तिथं जाण्यासाठी रस्ता कसा आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण, तुम्हाला माहिती असेल, ताम्हिणी घाटजवळ एक किल्ला आहे, तो म्हणजे तैलबैला. तुम्हाला या 2 प्लेटा दिसत असतील. हा मित्रांनो तैलबैला किल्ला आहे. तर मित्रांनो, तैलबैला किल्ल्याजवळ आले ना, तिथून साधारण तुम्हाला एक छोटीशी एक वाट येते. ती वाट तुम्ही गावकऱ्यांना विचारू शकता का, तुम्हाला सापडणार नाही. आणि तिथून तुम्ही 2 व्हीलरने इथंपर्यंत येऊ शकता. इथून खाली खोलगट भाग आहे, इथून तुम्ही खाली उतरले ना तर तुम्हाला त्या लेण्यांजवळ जाता येईल. तर मित्रांनो, माझ्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. कारण आपले काही व्लॉग असतात, खूप ॲडव्हेंचर आपण बनवतो. काही रेग्युलर आपण म्हणू शकतो, काही रेग्युलर आपण व्लॉग बनवतो आणि काही ॲडव्हेंचर आपले व्हिडिओ असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठं स्किप न करता. तुम्हाला मी आज ठाणा लेणी दाखवणार आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, इथं आम्ही गाडी पार्क केलेली आहे. इथं हे आंब्याचं झाड आहे. हा तैलबैला किल्ल्याकडून आम्ही आलो आणि इथून आता खाली आम्ही उतरणार आहेत. तुम्ही बघितलं असेल खालून हा रस्ता कसा आहे. समोर तुम्हाला मित्रांनो दिसतोय हा एक सुधागड किल्ला आहे आणि इथून खाली हा कोकणचा पट्टा चालू होतो. तर मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ बघा. मित्रांनो, तुम्ही जेव्हा याल, वरचा भाग आहे, हा वरचा भाग दिसतोय का, हा पुणे. खालचा जो भाग आहे हा रायगड आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हा समोरचा, तुम्हाला तो समोरचा सुळका जो दिसत असेल मित्रांनो, तो सुधागड आहे. तर मित्रांनो, इथं बरेचसे किल्ले हे जवळ आहेत. तर तुम्ही येताना पावसात येण्यापेक्षा उन्हाळ्यात या, कारण पावसात जंगल जास्त असतं आणि ही वाट बघत असाल, या असं निसरड्या वाटा असतात, थोडं रिस्क होऊन जातं पावसात. तर येताना उन्हाळ्यात ट्रेक करा. आणि हे तुम्हाला दिसतंय हे रायगड, असं रायगडचा भाग. आले तुम्ही, तुम्हाला दिसत असेल इथं एक मंदिर दिसतं, वाघजाई देवी मंदिर असं म्हणतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम इथं आपण दर्शन घेऊ. हे बघा मंदिर, इथून वरून पायऱ्यावर आपण उतरून आलो. आतमध्ये हे मंदिर बघू शकता, खूपच सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, बघू शकतो मी हे मंदिर. खूप सुंदरसं मंदिर आहे. हे पत्र वगैरे आता टाकलेले आहेत. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की सर्वात पहिले इथं
जे काही घाटवाडा लोक यायची ते सर्वप्रथम इथं दर्शन घ्यायची, मग इथून खाली उतरायची. तर हे मंदिर सुंदरसं मंदिर आहे. आता बांधलं गेलेलं आहे, पण फार पूर्वीपासून हे मंदिर इथं या जागेवर आहे. माझ्याकडनं ना एक माझी चुकीची दिली गेली, कारण आपण जेव्हा वरून खाली उतरलो ना तर हा मंदिरकडे रोड जातो. तर मंदिराला दर्शन घ्या, तिथून खाली उतरा रस्ता नाही धबधबाचा, थोडा रिस्की रस्ता आहे. तर त्या मंदिराच्या पहिलेच तुम्हाला हा रस्ता येईल, राईट साईडला टर्न आहे छोटासा, तुम्हाला दिसत असेल, कॅमेरा दिसत असेल. तर या रस्त्याने खाली उतरायचं आहे, या रस्त्याने थोडं उतरायचं आहे खाली. कारण विषय असाच आहे की मी तुम्हाला सांग 100पैकी फक्त इथं 3 लोक जातात, तोच प्रकारे वाटच सापडत नाही खाली जायला. ते तुम्हाला दिसत असेल, वरून आपण उतरलो, हा जातो वाघजाई माता मंदिराकडं, तिथून जातो डायरेक्ट, इथून खाली उतरून जायचं राईट साईडला. मित्रांनो थोडं अजून वरून खाली आपण उतरून आलो, थोडं अंतर आणि थोडं उतरून आलो ना, एक 100 मीटर, तर पुन्हा तुम्हाला या साईडला तुम्हाला दिसत असेल 2 मूर्त्या दिसत आहेत. एक तर हनुमानाची मूर्ती दिसते, देवाच्या 2 मूर्ती आहेत. तर मित्रांनो हे लँडमार्क लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा रस्ता योग्य आहे तुम्ही असं समजा. आणि बघा असं उतरायचं आहे आता. तर तुम्हाला समोर दिसत असेल, तो जो दिसत आहे तो हा दिसतोय का छोटा छोटा, हा सरसगड किल्ला पालीचा. आणि हा सुधागड, हा तुम्हाला दिसतोय हा सुधागड, आणि हा सरसगड. सरसगडाचं असं सांगा, सरसगडावर जैत फिल्मची शूटिंग झाली होती. कोणता? जैत. मित्रांनो वरून तुम्ही उतरले ना, तुम्हाला दिसतंय का इकडून खाली उतरायचं आहे. उतरून तुम्हाला दिसत असेल इथंच कुठं लेणे आहेत ते शोधायचे आहेत आपल्याला. तर त्यासाठी 1 तासाचा ट्रेक लागेल. मित्रांनो जंगलात आले ना, जेव्हा तुम्हाला योग्य लोकेशन पाहिजे, कारण आम्ही जी लेणी जातो तिथं फार कमी लोक जातात. तर मित्रांनो हे आमचे काही ट्रेकर्स मित्र आहेत बघा, त्यांनी हे 2 दगड एकमेकांच्या वरती ठेवलेले आहेत. तर मित्रांनो याचा अर्थ हा एक प्रकार ॲरो जरा की तुम्ही योग्य दिशेने जाता आहेत, ही कंटिन्यू या दिशेने जावा. तर मित्रांनो आमच्यासारखे जे काही सह्याद्री मित्र असतात ते कंटिन्यू असं दगड वगैरे ठेवत असतात. मी त्याच्यावर अजून 1 दगड एक्स्ट्रा ठेवून देईल, म्हणजे लोकांना योग्य वाट भेटेल. वरच्या भागाने तुम्हाला दिसत असेल, वरून खाली उतरून आलो आपण, तुम्हाला एक पठार दिसेल, त्या पठाराने सरळ आतल्या बाजूने अजून जायचं आहे. तर पुढं पूर्ण लेण्या तुम्हाला दिसत असेल, पूर्ण लेण्या दिसतात समोर. मित्रांनो बरेचसे यूट्यूबर लोक आहेत, तुम्हाला लोकेशन व्यवस्थित सांगत नाही या लेण्यांची. जेव्हा तुम्ही याल ना, तो वरच्या भागाने हे तुम्हाला दिसत असेल, वरच्या भागाने पूर्ण खाली उतरून तुम्ही जेव्हा याल तेव्हा रस्ते तुम्हाला एक ओढा लागेल. हा दिसतोय का तुम्हाला थोडासा हिरवा भाग, हा एक ओढा लागेल. ओढा तसा क्रॉस करून त्याच्या कडेलाच रस्ता आहे, त्या रस्त्याने वरती यायचं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल असं वरती भागावर थोडं चढायचं आहे. मित्रांनो थोडं पुढं आलं ना, तुम्हाला असं डोंगर दिसेल, एक खडक आहे, आणि खडकच्या खाली लेण्याला सुरुवात होऊन जाते. तर थोडं चढताना व्यवस्थित चालावी, तर थोडंसं खाली पाय घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघू शकता इथं काही लेण्यांचे अवशेष दिसायला सुरू होते. फार मोठा खडक आहे, आणि त्या खडकच्या खाली काही लेण्या तुम्हाला दिसायला सुरुवात होती. बघा दिसत लेण्या.
या साईडला लेणी आहेत पूर्ण. तर मित्रांनो पावसात इथं मित्रांनो काय माहिती का, पावसाळ्यात ना या जागेवर पाणी असतं. तर या लेण्या तुम्ही उन्हातच बघू शकता. पावसाळ्यात इथं पाणी असतं कारण हा एवढा मोठा खडक आहे, तुम्हाला दिसत असेल वरती पूर्ण खडक आहे आणि ते पाणी सर्व इथं आतमध्ये जातं. आणि मला तर असं वाटतं एवढ्या 10 वर्षात तरी हे तुम्हाला दगड दिसत आहेत हे तुटून पडलेले आहेत. त्याच्यामुळे ते पावसात इथं अजिबात ट्राय करू नका, शक्यतो उन्हाळ्यात ट्राय करा. मित्रांनो पुढे तुम्हाला दिसत असेल या लेण्या तुम्हाला यांची थोडं थोडं दिसायला सुरुवात झाली. पुढं असं चालू ना तुम्हाला या लेण्या दिसतील. सर्वात प्रथम लेण्या बघू आपण. मित्रांनो हा पूर्वी एक खिडकी असायची हवा येण्यासाठी. आणि या लेण्या बसण्यासाठी पेस आहे. आणि या रूम आहेत मित्रांनो बघू शकता. अरे वा, इथं झोपायला ही जागा अतिशय सुंदर लेण्या मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता लेण्या किती सुंदर आहेत. आतमध्ये झोपण्यासाठी जागा पण आहे, खिडकी पण आहे आणि त्यांचा हा दरवाजा आहे. तर ही पहिली लेणी बघितली, दुसरी बघू आपण. मित्रांनो हे बघू शकता, हे पाणीसाठी कुंड असायचं, पण यावेळी पाऊस नाही पडला म्हणून ते पण खाली. पुढं आलं मित्रांनो तसंच सेम हे 2 नंबर खोली. तिथं काहीतरी ध्यानसाठी काहीतरी ती जागा, हा ओटा ते बघू शकता. इथं पण खाली हा पेस आहे, हा त्यांचा काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी असावा. तर ही एक खोली अजून आणि तुटली आहे. साधारण काही दिवसानंतर हिचे काही अवशेष खाली पडलेले आहेत. तर मित्रांनो इथं बघू शकता एक से बढ़कर एक खोल्या आहेत. एक खोली खूप आवडली मला, मस्त आहे. तिचा आत मित्रांनो बघू शकता तुम्ही मागच्या साईडला पूर्ण लेणी आहेत. एक से बढ़कर एक लेणी आहे. आणि पूर्ण वातावरण बघा कसं आहे. इथं पण वरती बघू शकता तसं लेण्या आहेत. अरे वा, पाहू शकता कसं लेण्या आहेत. इथं काही सामान ठेवलेलं आहे त्यांनी लेण्यांमध्ये. तर ही जागा त्यांनी कुलूप लावलेलं आहे. तर काही सामान ठेवलेलं आहे बघू शकता. कसलं आहे. जंगलात आले ना थोडं उन्हाळ्या दिवसात थोडं ट्रेकिंग वगैरे जेव्हा करता ना तेव्हा असं काहीतरी एक फळ वगैरे घेऊन यायचं.
पाणी तुमच्याकडे भरपूर पाहिजे, कारण हे जंगल दिसतंय का महावांग, तुम्हाला पाणी दूर दूर मिळणार नाही. तर काय असं माहिती आहे का, कोणताही ट्रेकर्स असेल ना प्रोफेशनल, तो असं फळ वगैरे घेऊन येतो. खरबूज असो किंवा या दिवसात तुम्ही म्हणू शकता टरबूज असो, याच्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि सर्वात जास्त ट्रेकर्स जे लोक असतात, हे जेव्हा चढाई करतात ना, यांना पाण्याची गरज लागते. तर हे खरबूज किंवा टरबूज यावेळी सोबत नक्कीच न्या. अर्धा जरी असेल तरी न्या, कारण हे जवळजवळ तुमचं 1 लिटर पाणी तुमच्या शरीरात क्षमता निर्माण करतं. तर बघा, बरेचसे खरबूज खाल्ले मी. एवढ्या जंगलात असली वस्तू कुठं मिळायची. जंगलच आहे, पाणी नसतं म्हणून, पर्याय नसतो म्हणून हे खावं लागतं. तर चला, आपला व्हिडिओ 2 दिवसात येणार आहे, व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल इथं काही भाग तुटलेला आहे, हे तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला दाखवतो पूर्ण. हे बघा कसं नक्षी आहे, ही खिडकी आहे आणि पूर्ण नक्षी आहे. मी इथलं काहीतरी कामात तुटलेली, तुम्हाला मगाशी बोललो, काहीतरी हे पार्ट्स तुटून खाली पडलेले आहेत कालांतराने, बरीच वर्षे झाली. आणि हे बघा कसल्या खोल्या आणि कसल्या आहे, या समोर बघू शकता तुम्ही. कसलं हे बनवलेलं आहे, एकच नंबर. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हा त्यांचा डोळ आणि वरती हे नक्षी, सुंदरसं नक्षी काम केलेले आहे. आणि आतमध्ये हे छोट्याशा रूम आहेत आणि आतमध्ये झोपण्यासाठी ही जागा. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं हे बनवलं गेलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो, सर्वात प्रथम आल्या इथं इथं ही पाटी लावलेली आहे ठाणाया बुद्ध लेणी. तर इथं हा स्तूप आहे, खूप सुंदर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बरीच वर्षे झाली, आजही चांगल्या स्थितीत दिसतो. तर खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जे महत्त्वाचं आकर्षण आहे ते तुम्ही बघू शकता. अरे, आहे एक राजवाडा म्हणू शकता तुम्ही, कसला सुंदर आहे. तर मित्रांनो, या काही लेण्या अजून काय बघणारच आपण. हे बघा, तुम्ही पाहू शकता, या पण सेम म्हणजे बसण्यासाठी. इथं तुम्हाला सांभाळून यावं लागेल, कारण हे तुम्ही बघू शकता, एक जरी चूक केली खाली पडणार डायरेक्ट. मित्रांनो, कालांतराने काही लेण्या खाली दाबल्या गेलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल. एवढा मोठा कडा तुटून खाली पडलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. एवढा मोठा कडा खाली तुटून पडलेला आहे, हा वेगळा झालेला आहे.
तर मित्रांनो यासाठी लेणे आहेत आतमध्ये, या पण दाबल्या गेल्या आहेत. हा मग अशी कडा तुटून खाली आलेला आहे. मित्रांनो इथं मग काही लेणे आहेत, ते तुटून खाली आलेले आहेत, ते बघू शकता. मित्रांनो स्रोत आल्याला तुम्हाला दिसत असेल, हा एक वाडा असावा इथं राहण्यासाठी, एखादं महलच म्हणू आपण. आणि तुम्ही बघू शकता जसं ते आपल्या टेरिसवर जसं आपण घरात ते POP सारखं आणि एक नक्षीकाम करतो ना, अतिशय सुंदर. हे बघा किती छान नक्षी, एवढी नक्षी तुम्हाला कुठं भेटणार नाही, एवढी कारागिरी. आणि नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघा कसल्या पायऱ्या आहेत, हे तर आत्ताच्या कन्स्ट्रक्शनपेक्षा जबरदस्त त्यांचं काम होतं. आणि तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या नक्षी, एकसारखा नक्षी. ही जी इंजिनिअरिंग होती ही जबरदस्त होती. मित्रांनो ह्या राहायच्या रूम होत्या, तुम्ही बघू शकता. इथून पण तुम्हाला चढायला जागा आहे, इथून पण जागा आहे. अतिशय मित्रांनो सुंदर आहे. इथं एक गोष्ट मला साधारण दिसते, हत्ती आहे बघा, हत्ती कोरलेला आहे, अतिशय सुंदर हत्ती आहे. आणि तो त्याच्या सोंडेत फूल आहे. तर मित्रांनो इथं वरती बघू शकता तुम्ही, हे बहुतेक बैल आहेत आणि त्याच्यावरती पण काहीतरी शेतकरी काहीतरी एक निशाणी आहे, 2 आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर हे काम आहे. आणि हे समोरचा हा परिसर निसर्गरम्य बघू शकता. तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा तुम्ही ही जागा आपण पाहिली. आता पुढं आपण जाणार आहोत, जसं पुढं जाणार तसं तसं हे थोडं कमी होत जाणार आहे. तर या जागेवर आलं मित्रांनो, तसं सेमच आहे, सेम असं रूम आहेत. आणि इथं बघा तुम्हाला दिसत असेल, इथं पाण्याचं हे कुंड असेल, पाण्याचं नियोजन होतं. इथं पण आहे कसं तर पाणी वगैरे, हो इथं पाणी आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट इथं पाणी आहे, म्हणजे आजही इथं पाणी, हे ट्रेकर्स लोकांना खूप फायदा आहे. नंतर या रूम, पूर्ण रूमच्या रूम भरलेल्या आहेत. आणि इथं बघा स्तूप आहे सुंदरसा. मित्रांनो इथं स्तूप बघू शकता तुम्ही, वरती सुंदरशी ही नक्षी, 1 2 3 4 5. इथं पण एक छोटासा, तर अप्रतिमितलं नक्षीकाम आहे बघू शकता. नंतर 6 7, इथं पण एक छोटासा आहे. मित्रांनो बघू शकता बरेचसे स्तूप आहेत या जागेवर. नंतर हा एक शेवटचा रूम, त्याच्या तिकडे बी रूम आहे सर. मित्रांनो आज काय आहे, आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आम्ही इथं बुद्धलेणी, ठाणा बुद्ध लेणी इथं भेट दिली. तर मित्रांनो अतिशय सुंदर हे इथलं जे काम आहे अतिशय सुंदर आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल जर एक ॲडव्हेंचर ट्रेक करायचा असेल तर या जागेवर नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असा हा परिसर बघण्यासारखा आहे. जर पावसात जर आले ना, मी तरी म्हणतो की
जबरदस्त या जागेवर निसर्ग म्हणजे पाणी, धबधबे, तुम्हाला जंगल अनुभवायला मिळेल आणि ही सुंदरशी लेणी तुम्ही बघू शकता. अशा लेण्या तुम्हाला कुठंच मिळणार नाही. या फक्त आपल्या देशात, आपल्या पुणे आणि रायगडच्या बॉर्डरला हे असे लेणे आहेत. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचवा. जय शिवराय, जय भीमराय.